ITSF Awards by साई दिशा प्रतिष्ठान. मंचावर उपस्थित आमचे केंद्रीय मंत्री शेखावतजी, या ठिकाणी उपस्थित असलेले मकरंदजी, या कार्यक्रमाचे आयोजक आमचे मानेसाहेब, साई दिशा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, उपस्थित नागरी बंधू भगिनी आणि मातांनो, मला याची कल्पना आहे की आपल्याला सगळ्यांना ज्यांना पाहायचं होतं त्या सगळ्यांना बघितलं आहे आणि ते सगळे गेले आहेत. आणि त्यामुळे जेवढे उरले आहेत त्यांचा नक्कीच हा माईक नाही की त्यासाठी तुम्ही थांबले आहेत. मकरंदजींनी जे सांगितलं तेवढंच एक वाक्य मी या ठिकाणी पुन्हा मांडतो. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार मानेजी तुम्ही देताय ते 1888 साली जन्मलेले आणि पुढे ज्याचा उल्लेख मकरंदजी आपण केलात की स्त्रीला रंगमंचावर येण्याची परिस्थितीच नाही, त्यावेळेला ज्यांनी स्त्री उभी केली, तिचं रूप उभं केलं, तिच्या अदाकारी उभ्या केल्या, तिच्या लखपी उभ्या केल्या आणि समाजाला जे बघायचं होतं, जे करता येणं शक्य नव्हतं ते संपूर्णता उभं केलं. आणि एक उल्लेख आहे, हा जो गंधर्व, हे जे नाव आहे बालगंधर्व, ते लोकमान्य टिळकांनी त्यांना गंधर्व ही उपाधी त्या ठिकाणी दिली. कारण त्या वयामध्ये एका बालकाला इतकी मोठी नाट्यसंगीताची, रंगभूमीची जाण, म्हणून त्या बालकाला म्हणजे लहान वयातल्या मुलाला गंधर्व म्हणणं असं टिळकांनी केलं. त्या पद्धतीने वेगवेगळे 36च्या वर भूमिका आणि हजारो प्रयोग त्यांनी उभे केले आणि नाट्यसंगीताची सेवा केली. कंठामध्ये दैवी शक्तीच जणू काही. अशा या व्यक्तीच्या नावाने हा पुरस्कार आहे. म्हणून मला असं वाटलं की मी तर येणारच होतो, पण भैरव आमचे शेखावतजी हे विशेषतः मुंबईला या ठिकाणी आले, त्यांनी सुद्धा या पुरस्कारामध्ये सहभागिता दिली. सर्वांना ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांना शुभेच्छा. ITSF Awards by साई दिशा प्रतिष्ठान.